सोलापूर शहराच्या राष्ट्रवादी मोटार चालक कामगार विभागाच्या अध्यक्षपदी इरफान शेख यांची निवड करण्यात आली आहे। मालक कामगार वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव व त्यांची संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीची टीम सोलापूर दौऱ्यावर आली असता इरफान शेख यांची निवड करण्यात आली आहे। सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या शिफारशीने इरफान शेख हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असून गेल्या अनेक वर्षात त्यांनी वाहतूकदारांसाठी निवेदन, आंदोलन, निदर्शन, मंत्रालय स्तरावर वाहतूकदारांसाठी पाठपुरावा केला असून मागच्या महिन्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी निवेदन दिलं होतं। त्याची दखल घेत तो प्रश्न मार्गी लावून 50 कोटीचं अनुदान अजितदादा पवार यांनी मंजूर केलं असून शेख यांची वाहतूकदारांसाठी त्यांनी अनेक केलेली कामं पाहून त्यांची दखल घेत पक्षानं सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।